परंतु स्वतःची स्पर्धा आणि त्यामुळे स्वतःच्या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर आयोजन हे कशा पद्धतीनं चांगलं होईल याबाबत त्यांची चर्चा होती. संपूर्ण दोन्ही गावाच्या माध्यमातून अगदी ही स्पर्धा भरपूर चांगल्या पद्धतीनं आपण ऑर्गनायझिंग झालेली बघताय. चौथ्या रात्रीला सुरुवात होती मैदानावरती. ही महत्वपूर्ण लढत जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस येत असताना आपण बघाल. सर्वप्रथम मॅच सुरू व्हायच्या अगोदर इथून स्पर्धेचे नियम जे मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जरी फलंदाज चेंडू डॉट होत असेल तरी सुद्धा विकेट किपर हातामध्ये चेंडू तिथे इंटर राहिला धाव आहे लक्षात ठेवायचं फलंदाजाने देखील. आणि प्रत्येक टीमला पण एकच रिव्ह्यू जो मात्र इथून देतोय. रिव्ह्यू सक्सेस राहिला तर पुढे DRS तुम्हाला मिळेल, अनसक्सेस राहिला तर मिळणार नाहीये हेही लक्षात ठेवा. आणि अगदी स्पर्धेमध्ये LBW ची विकेट जी मात्र ग्राह्य पकडली जाते. त्याचबरोबर खेळाडू कक्षामध्ये देखील आपण पाहू शकाल फक्त खेळाडूच बसतील ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. व्यतिरिक्त कोणी जर आढळलं तर मग तिथे पेनल्टीला सामोरे हे तुम्हालाही जावं लागेल. संपूर्ण स्क्वॉड मैदानावरती इथून दाखल झालेला आपण पाहताय. फिल्डिंगसाठी भरपूर चांगला सेट केला मैदानावरती कुळगाव संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना पहिला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश ऑन बॉलिंग मार्कवरती इंटर झालेला पाहायला मिळतोय. दुबंत युद्ध जे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय या दोन टीमच्या दरम्यान. लेट्स प्ले बॅक टू दी क्वालिटी क्रिकेट. मैदानावरती सामना सुरू राहिला. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस ड्राईव्ह करतायत फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण महेंद्र या बॅटरला बघाल. पहिली एक सिंगल जो मात्र इथे मिळाली जाते फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये. अगदी आपण बघाल जांभळे संघाला पाटील इंटरेस्टेड राहणार आहे या दोन्ही टीमच्या माध्यमातून. कारण दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर या सीझनमध्ये एकमेकांच्या विरोधात भिडले आहेत. परंतु आज कोण कोणावरती भारी पडणार आहे हे मात्र या सामन्याच्या माध्यमातूनच आपण बघणार आहोत. ऑलमोस्ट आमच्यापर्यंत एक सूचना पोहोचली जाते. कदाचित कुळगाव संघाला इथे 2 रनला पेनल्टी केली जाईल कारण 12th मॅन शूजमध्ये नाही. त्या अनुषंगाने इथे आता 2 धाब्याची पेनल्टी जी मात्र या सामन्यामध्ये कुळगाव टीमला घेऊन खेळ करावी लागते. जेव्हा हे षटक समाप्त होईल तेव्हा आपण त्या धाबा मात्र स्कोरबोर्डला अंकित करणार आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या ऑन ड्राईव्हला चेंडू पुन्हा एकदा ढकलला जातो. एक क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगली फिल्डिंग. मॅचमध्ये आपण बघाल खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना दोन्ही बॅटर्स अधिकचा वेळ खर्च करत असताना पाहायला मिळतात जेणेकरून अगदी सहजासहजी फलंदाजी इथून पुढे करण्यात जावी. आणि अगदी दोन्ही चेंडूवरती सिंगल म्हणजे स्वतःला वेळ दिला जातोय ऑन साइडला. यावेळेस मात्र आता उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत पाहत राहिले चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन सी मार्केटच्या पलीकडे एका टप्प्यावरती चेंडूने घेतली बाउंड्रीची भेट चौकार. थोडीशी लेंथ अगदी पुढे नेली होती गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहू शकतात नितेश या गोलंदाजाने. आणि त्याचमुळे सहजासहजी मैदानावरती बॅटरच्या बॅटमधून अगदी चौकार येत असताना आपण पाहाल. जांभळे संघाने अगदी बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला तर फर्स्ट इनिंगमध्ये चांगलं टार्गेट द्यायचं जेणेकरून अपोजिट टीमवरती प्रेशर राहील. आणि सध्या त्याच गोष्टीची चर्चा होतीये. मिसामिंग फटका फसलाय. लॉंगॉनचे फिल्डर थोडेसे दूर आहेत. एका टप्प्यावरती चेंडू इथून अडवण्याचा प्रयत्न होतोय. हाणा करता इथून जर पाहायला गेलं तर जबरदस्त फिल्डिंग आपण पाहता. तिसऱ्या धाब्यासाठी निघालेत. धाबाची संधी ओव्हरफेकी इथून थोडीसे एक्सा झालेली पाहायला मिळतीये. आणि तिथे पुन्हा एकदा याही चेंडूवरती 3 धाबा अशा मात्र खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. एक चुकी करते या सामन्यामध्ये खूप काही सांगणारे अगदी गोलंदाजी करत असताना कुळगाव टीमला देखील मॅच मात्र अगदी नॉकआउटचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि नॉकआउटचा सामना जर तुम्ही खेळत असाल तर इथे सहजासहजी चुका करतर या भरपूर करून जमणार नाहीये. 3 धाबा मिळाल्यात स्कोर बोर्डला आपण बघतायत. 9 धाबेवरती बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये सध्या तरी जांभळे संघ पोहोचलेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे ज्यामध्ये सध्या तरी 4 बॉलचा खेळ संपादित केलाय गोलंदाज नितेश या गोलंदाजाने. फिल्डिंग सेटअप जर पाहिलं गेलं तर शॉट मिड ऑफ पॉइंट कव्हर सिली पॉइंट थर्ड मॅन स्क्वेअर लेग फाईन लेग आणि मिड विकेट अशा पद्धतीचा आपण बघतोय. वेगवान चेंडू समोर बॅट आणि बॉलचा नो मोर कॉन्टॅक्ट जो मात्र आपण बघतोय. आणि सरळ विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये आता भरपूर चांगली होम डिलिव्हरी गोलंदाज करतायत. डॉट बॉल 9 धाबा स्कोर बोर्डला आहेत. मॅच मध्ये चांगली लढत सुरू आहे. समोरच्या दिशेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कमिटमेंट जबरदस्त. यावेळेस आपण पाहतायत
भरपूर चांगली फिल्डिंगची मात्र पाहायला मिळाली आणि इथून या सामन्यामध्ये डावाला पहिलं खिंडार बॅटिंग करणाऱ्या अगदी जांभळे टीमला फलंदाज बाद. भूषण इथून मैदान सोडत असताना पाहायला मिळतील. अद्भुत अविश्वसनीय झेल जो मात्र मैदानावरती इथे संपादित केलेला आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक नितेश या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हे सर अगदी गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आहे. आपण बघू शकाल बॉडी बॅलेन्स जो मात्र अगदी खेळपट्टीवरती सरळ मैदानाच्या दिशेला मात्र तिथून क्षेत्ररक्षकाने झोकला आणि मॅच मध्ये मात्र पहिली सफलता इथून गोलंदाजी करत असताना इथे कुळगाव टीमला मिळते आहे. 9 धावेला असताना पहिला विकेट या सामन्यामध्ये गमवलाय फलंदाजी करणाऱ्या अगदी जांभळे टीमने. 5 षटकाचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये इथून गोलंदाजी करत असताना कुळगाव टीमच्या माध्यमातून नितेशला आपण पाहिलं. खूप चांगली गोलंदाजी नितेशने केली आहे, पण अजून देखील 4 षटकांचा काही शिल्लक आहे आणि अशीच गोलंदाजी राहिली तर मिनिमम या स्कोरबोर्डला आपण पाहू शकतात प्रोजेक्टेड स्कोर नुसार फक्त आणि फक्त 45 धावा होऊ शकतात. मॅच चांगली आहे. दुगण्या लेवलची फलंदाजी राहिली तर मग इथे स्कोरबोर्ड वरती 50 अगदी 60 धाब्यांपर्यंत पोहोचू शकेल. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकाल जांभळे संघ या डाबामध्ये विकेट गमवला. प्रेशर आहे या सामन्यामध्ये सध्या बॅटिंग करत असताना. इथे फलंदाजांवरती न्यू बॅटर मैदानावरती प्रवीण तिथे दाखल झालेत. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नरेश ओव्हर दी विकेटने सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. बेस वर्सेस बेस असे युद्ध जे मात्र मैदानावरती आपण बघाल या दोन टीमच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. मैदानावरती इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न मिसामिंग केले. फटका बसलाय. झेलची संधी लॉंग ऑफ तिथे आपण पाहतायत चुकी करतोय आणि त्याचबरोबर मैदानावरती मात्र फलंदाजाला जिबंदान. या चुका भरपूर मागण्या पडणार आहेत या सामन्यामध्ये. अगदी कुळगाव संघाला पहिली चुकी जिथे आपण सिंगल रन जात होते तिथे 3 धावा खर्च केला. त्याच्यानंतर ही दुसरी चुकी राहिली आहे. म्हणजे नेहमीच आपण म्हणतो अगदी आयुष्यामध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट चुकीची करत असाल मग तिथे तुम्हालाही पश्चाताप व्हायला लागतो आणि सध्या क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. तुम्ही जर वारंवार चुका करत असाल मग तिथे तुम्हाला देखील परिणामी पश्चातापी करता क्षेत्रामध्ये भुगतणं हे गरजेचं असं. मॅच मध्ये आपण बघू शकतात बेस वर्सेस बेस असं युद्ध सुरू आहे. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल जी मात्र इथून मिळाली जाते. विष्णू सर सातत्याने जर पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेमधून या स्पर्धेला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण बघाल 11 धावेला बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सध्या तरी जांभळे संघ पोहोचलेला आहे. फलंदाजी इथून थोडीशी जर पाहायला गेलं तर अगदी वारंवार स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतीये. मॅच मध्ये सेट बॅटर जरूर मैदानावरती महेंद्रला आपण बघतायत, पण अगदी सध्या तरी तो कंट्रोल मध्ये खेळतोय. इनसाइड आउटला आता मात्र सामन्याची एक बाजू जड केली आहे, कारण जी कॅच ड्रॉप झाली होती तिथून फलंदाजाला पुन्हा एकदा नव्यानं स्वतःला सिद्ध करण्याची आशा पल्लवीत जागी झाली आणि आता इथून आपल्या टीम साठी बॅटर महेंद्रच्या बॅट मधून सरळ मॅक्सिमम षटकार. आक्रमण केले. परफेक्ट मिडल टायमिंग, अगदी उंची आणि लांबी या तिन्ही गोष्टी या बॉलवरती मात्र भरभरून दिसत आहेत खेळपट्टीवरती फलंदाज महेंद्रच्या. आणि स्कोरबोर्डला मात्र इथून आता जांभळे संघाच्या आपण बघाल 17 धावा इथे अंकित होत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे मैदानावरती. इथे गोलंदाज नरेश वरती थोडासा दबाव होता. इथून बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने टाकलाय. अतिरिक्त चेंडू इथून फेकला जातोय. स्कोरबोर्डला 18 धावेवरती या सामन्यामध्ये बॅटिंग करणारा अगदी जांभळे क्रिकेट संघ पोहोचलेला आहे. मॅच जबरदस्त आहे. हो, यावेळेस देखील आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त चेंडू इथे फेकत असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपण नरेशला पाहताय. दबाव आहे स्पष्टपणे जर पाहिलं गेलं तर आक्रमण इथे केले गोलंदाज नरेशच्या विरोधात आणि तिथून बॅट फ्लो पासून जर पाहिलं गेलं तर चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न तिथे खेळपट्टीवरती गोलंदाज नरेश करतोय. आणि त्याच अनुषंगानं सध्या आपण बघताय 2 अतिरिक्त चेंडू जिथे फेकले गेले आहेत. लांबवलेलं षटक जरूर लांबवलेलं षटक जे मात्र मैदानावरती गोलंदाज सध्या तरी नरेशच्या माध्यमातून टाकले गेले. सफल झाले. जागा बनवली आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले म्हटला तर फलंदाजासाठी भरपूर संध्या असतात आणि त्या संध्यावरती आता बॅटर मैदानावरती महेंद्र भरपूर चांगला कारनामा नोंदवतोय. चेंडू फायनल सीमा रेषेच्या पलीकडे. याही बॉलवरती चौकार.
गोलंदाजाची इथून आता जर पाहायला गेले तर भरपूर कठोर क्षणाची परीक्षा सुरू राहिली आहे आणि सध्या या परीक्षेमध्ये खरं सहजासहजी पास होणं इतकंही सोपं नाही आहे गोलंदाजाला, कारण समोर मैदानामध्ये आपण बघताय ज्या बॅटरला जीवनदान मिळालेलं आहे महेंद्र जिथे आपण पाहताय ज्याने आक्रमण इथून आपल्या बॅटमधून आता दर्ज केली आहेत. षटकार चौकार स्कोरबोर्डला मात्र आपण बघतायत बॅटिंग करत असताना अगदी जांभळे संघाच्या इथून आत्ताच्या घडीला जर पाहिलं गेलं तर चांगल्या धाबाच्या मात्र बनलेल्या 23 धाबा 23 लॉस ऑफ 1 विकेट अशा पद्धतीचे धावफलक जे मात्र आपण बघताय फलंदाजी करणाऱ्या टीमचं 5 षटकाचा सामना बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला या मॅच मध्ये तो आतापर्यंत चांगल्या पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानावरती नरेशच्या माध्यमातून हा चेंडू इथून चांगला राहील. आक्रमण केल्यानंतर कमबॅक होणं तितकंच महत्वाचं आहे आणि कमबॅक असं झालं पाहिजे की तिथे सर्वच प्रेक्षकांनी आणि लोकांनी आपल्या नावाची चर्चा केली पाहिजे. मैदानामध्ये आपण बघतायत चांगली लढाई सुरू आहे. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं जात आहे. अगदी आपण पाहू शकाल एक्सा कव्हर मध्ये फटका खूप चांगला आहे बॅटर महेंद्रच्या बॅटमधून, पण तिथे लगेचच दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आहे आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मिळतील. अंतिम बॉलवरती दुसऱ्या षटकाच्या 2 धाबा 2 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला आपण पाहताय 25 धाबा 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपादित झालेला पाहायला मिळतोय. जरूर आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आला होता, पण त्याच्यानंतर मैदानामध्ये आपण बघतायत फलंदाजीची चर्चा ही दुगण्या स्थितीमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. अगदी नरेशच्या विरोधात तब्बल 15 धाबाच्या मात्र घेण्यात यशस्वी राहिली फलंदाजी या सामन्यामध्ये जांभळे संघाची. खास करून बॅटर महेंद्रच्या बॅटमधून मात्र भरपूर चांगला खेळ सुरुवातीतून बनलेला बघायला मिळतोय. 8 चेंडू 21 धाबेवरती वैयक्तिक या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना महेंद्रला आपण बघाल आणि टीम टोटल देखील तितकाच मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रात्रकालीन क्रिकेट आहे सध्या आपण पाहू शकतात 7 वाजून 45 मिनिटं झाली आहेत. मैदानावरती फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे आणि फर्स्ट इनिंग मध्ये अगदी बॅटिंग करत असताना जांभळी संघाचा खेळ इथे आपण पाहतोय. या डाबामध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाज मैदानावरती प्रशांत दाखल होत आहेत आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू आपण पाहाल अतिरिक्त चेंडू जो मात्र गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून फेकला जातोय. रन्स थांबावा लागतील या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. अगदी कुळगाव संघाला देखील सामना अगदी जर पाहिलं गेलं तर गावाच्या हिताचा आणि प्रतिष्ठेचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जबरदस्त आहे. हो यावेळेस देखील वळण जरूर मिळत आहे, परंतु हा चेंडू अधिकचा लेग स्टंपला सोडून जाईल. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा अतिरिक्त चेंडू गोलंदाज प्रशांत इथून डिलिव्हर्ड करतायत. आज गोलंदाज मैदानावरती खेळपट्टीमध्ये जर पाहिलं गेलं तर हरकतीमध्ये सापडलेत. गेल्या 3 रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी भरपूर चर्चेत होती, फलंदाजी देखील तितकीच चर्चेत होती, पण सध्या घडले काय फलंदाजाने मात्र अगदी बॅट फ्लो फिरवत असताना आपला बॅलेन्स गमावलाय आणि तदनंतर हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद विकेट प्रवीण आउट. अक्षय रिप्ले मध्ये आपण बघू शकतायत बॅटचा जो बॅलेन्स होता तो पूर्णतः गमावला फलंदाजाने तिथे आणि अगदी दुसरा विकेट या सामन्यामध्ये आपण पाहताय होत असताना. सध्या बॅटिंग करत असताना या बॅटलमध्ये जांभळे क्रिकेट संघ आपण पाहू शकाल 27 ला 2 विकेट असं धावफलक जे मात्र इथून बनलं जात आहे. अजूनही वेळ गेली नाहीये मैदानावरती. जीजीचे प्रयत्न जर असेल, कष्टाळू मेहनत जर असेल तर अगदी इथे धावा थांबवू शकतात या मॅच मध्ये. अगदी कुळगाव संघाच्या माध्यमातून देखील कदाचित स्कोरबोर्ड वरती आपण पाहता 28 धाबांच्या मात्र पाहायला मिळत आहेत. हा जो चेंडू होता तो अतिरिक्त पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू इथे पुढे एकदा आलोंदी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले आहेत, उचलून चेंडू फेकलाय समोर. बॉलर क्षेत्रामध्ये भेटली जाईल. याही चेंडूवरती एकच धाव
मैदानामध्ये आपण पाहताय नवीन फलंदाज तिथे फलंदाजीसाठी राहुल दाखल झाले. थोडासा वेळ जो मात्र मैदानावरती स्वतःला दिला जातोय, पण संघाला मैदानावरती जर पाहायला गेलं तर अगदी ज्या फलंदाजाने भरपूर चांगला दिलासा दिलेला या स्कोरबोर्डला आपण पाहू शकता, तोच महेंद्र इथून आता स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर साऱ्या फिटनेसचा खेळाडू जो मात्र आपण चांगला बघतोय. बॅटर महेंद्र तिथे पाहायला मिळत आहेत. वेट करून खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस परफेक्ट पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं, बॅट आणि चेंडूचा कनेक्शन इथे घडलं नाहीये. डॉट बॉल. गोलंदाज मैदानावरती इथे प्रशांतच्या माध्यमातून आपण पाहताय. बेटर क्रिकेट मैदानावरती दोन्ही संघाच्या माध्यमातून सुरू आहे. पुढे ठेवलं स्टेट झोनला मात्र भरपूर चांगला फटका. एक क्षेत्ररक्षक बॅक टू दी बॉलर, हेडला पोहोचलेत. क्विकली फेकी, सेकंडचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. ॲफिल तिथे आता घेतला जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय असे लेग पंच सांगतायत. आता चेक केलं जाईल. सामना आपण पाहू शकतात मैदानावरती भरपूर चुरशीचा आणि कदाचित इथे हा विकेट जर मिळाला गोलंदाजी करत असताना अगदी या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी करणाऱ्या अगदी कुळगाव टीमला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी राहू शकते. वारंवार टीव्ही स्क्रीनवरती आपण चेक होत असताना बघतोय. यस, बॅटर सेफ, फलंदाज सेफ. खेळपट्टीवरती आपण पाहू शकतायत बरोबर धाव जी मात्र परफेक्टली सही सलामत पाहायला मिळते. आणि जेव्हा धाव करदर सही सलामत असेल तेव्हा सामन्याचं करदर धावफलकी भरपूर चांगल्या पगडीमध्ये 50 असेल. आणि सध्या या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत जिथे डेंजर झोनला फलंदाज महेंद्र होता तिथून जर पाहायला गेलं तर बचावला जातोय. आणि धावफलकावरती मात्र अगदी जांभळे संघाच्या एकटी जाबा. गोलंदाज प्रशांत मैदानावरती गोलंदाजी करतात कुळगाव टीमच्या माध्यमातून. जिथे आपण पाहू शकाल सध्या तरी या षटकामध्ये एक विकेट जरूर मिळालाय गोलंदाजी करणाऱ्या या टीमला. फुल टॉस बॉल, ॲफिल तिथे आपण पाहताय. तसा उत्साह जो मात्र अगदी गोलंदाजाला वाटतोय. आणि जरूर आता इथून आता चेक केलं जाईल. LBW ची विकेट जी मात्र इथून जरूर या स्पर्धेमध्ये ग्राह्य पकडली जाते. पण अगदी पंचांना वाटते की कदाचित हा चेंडू पिचिंग थोडीशी बाहेरची आहे. बट बॉलिंग करणाऱ्या टीमने इथून आता चेक करायला सांगितलं. चेक केलं जातं. टीव्ही स्क्रीनवरती आपण बघताय अगदी थर्ड अंपायरच्या माध्यमातून विनायक गोरे सर जे स्वतः अगदी टीव्ही स्क्रीनवरती हॉटरूम मध्ये आपल्याला अगदी चेक करत असताना पाहायला मिळतील. यस, फलंदाज बाद, विकेट. बरोबर आपण बघू शकतायत फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये LBW च्या माध्यमातून फलंदाज इथून बाद होत असताना पाहायला मिळतील. मिडल स्टिक वरती सापडले आणि त्याचमुळे टीव्ही अंपायरने मात्र इथून स्पष्टपणे जर पाहिलं गेलं तर उलटी आउट, फलंदाज बाद. 11 चेंडू 23 धाबेचं कॉन्ट्रीब्युशन मैदानामध्ये देत असताना पाहायला मिळालं स्कोर बोर्डला. फलंदाज महेंद्र इथून मॅच मध्ये आपण बघाल फलंदाजी करणाऱ्या अगदी जांभळे टीमला आपण पाहू शकतात. विकेट क्रमांक इथून 3 जो मात्र 31 धाबेपर्यंत असताना लागलेला आपण पाहताय. परिस्थिती सुरुवातीला जर पाहिलं गेलं तर अगदी कुळगाव संघाची क्रिटिकल होती कारण तिथे फलंदाज महेंद्रनं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती चांगला खेळ नोंदवला होता. पण सध्या मैदानामध्ये आपण बघू शकताय इथून विकेट संपादित केली म्हणजे आता पलटवार या सामन्यामध्ये कुळगाव टीमने देखील केला. आणि अक्सर क्रिकेट हा खेळ याचसाठी ओळखला जातो. कधी वेळ करदर समोरच्या टीमकडे असते, कधी वेळ अगदी पाहायला गेलं तर बाजूच्या टीमकडे असे. आणि सध्या आपण पाहू शकताय या मॅच मध्ये भरपूर चांगली लढत जे ते सुरू आहे या दोन टीमच्या माध्यमातून. स्कोरबोर्डला 31 धाबा, लॉस मध्ये 3 विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी तिथे आपण पाहताय आदेश दाखल झालेत. राईट हँडर फलंदाज मैदानामध्ये एंटर राहिलेत. हो स्विचित करण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होती ते आपण पाहताय. विकेट किपर थोडीशी मिस्टेक करतात आणि त्याचबरोबर याही बॉलवरती आता मिळाली जाईल रिस्की मामल्यामधून एक सिंगल. धाव महत्वाची आपण बघाल 22 मधून
जी मात्र सिंगल इथे मिळाली जातीये. रन्स महत्वाचे आहेत. बॅटिंग करत असताना अगदी मिनिमम जर पाहायला गेलं तर 5 षटकामध्ये तुम्ही फलंदाजी करत असाल तर अगदी त्यातल्या त्या स्कोरबोर्डला देखील भरपूर चांगल्या उंच स्तरावरती तुम्हाला नेणं गरजेचं असं आणि सध्या त्याच गोष्टीवरती विचारपूर्वक खेळ दाखवला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून देखील नोवा फुल टॉस शबलवून खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट आपण पाहता येतं. फलंदाजाला मात्र इथून चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल येईल. ओव्हर नंबर 3 ची सांगता इथून होत असताना आपण बघाल 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे आणि कुळगाव संघाच्या विपक्षात आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या जांभळे संघाच्या 32 जाबाच्या मात्र धावफलकावरती आपण पाहताय. रात्रीचा माहोल आहे. हळूहळू जर पाहायला गेलं तर अंधार वाढत चाललेला पाहायला मिळतोय आणि नेहमीच म्हटलं जातं खरं सकाळी प्रत्येकाच्या खरं आयुष्याची नवीन दिवसाची सुरुवात असते, परंतु सायंकाळ देखील प्रत्येकाच्या अगदी एका चांगल्या दिवसाचा शेवट असतो आणि आज आपण बघू शकतोय आपल्या सर्वांच्याच चांगल्या दिवसाचा शेवट जो मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. मैदानावरती भरपूर चांगली लढत सुरू आहे. 3 षटकांचा काही समाप्त राहिलाय. 32 जाबा स्कोर बोर्डला आहेत. ड्रिंक ब्रेक जो मात्र मैदानामध्ये घेतला जातोय. चर्चा दोन्ही टीमच्या माध्यमातून होतीये. विचार तर मैदानावरती कुळगाव संघ देखील हाच करत असेल की इथून पुढे आता या डाबामध्ये आपल्याला कमी दाबा खर्च करायचे आहेत, परंतु जिथे बाकी 2 षटक राहिलेत तिथे त्या 12 बॉल्स मध्ये विचार बॅटिंग करत असताना जांभळे संघ हाच करत असेल की फास्टर अँड फास्टर गतिमंत रन्स जे मात्र इथून मिनिमम आपल्याला या स्कोरबोर्डला बनवायचे आहेत. मॅच जबरदस्त आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध मैदानावरती आपण पाहताय आणि जेव्हा जेव्हा खरं दोन्ही टीम्स बेस्ट असतील तर त्या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांना भरपूर लढत पाहायला मजा येते आणि आज प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अगदी आमचे साथी समालोचक आणि आम्ही देखील उत्सुकतेने हा सामना आवर्जून एन्जॉय करतोय. आज कॉम्बॉक्स मध्ये जर पाहायला गेलं तर आमचे विशाल सर देखील जॉईंट आहेत, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येकी रात्रीमध्ये खरं तर अगदी या स्पर्धेला त्यांच्या आवाजानं लीड केलं जात आहे. 32 जाबा स्कोर बोर्डला ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. गोलंदाज टँगो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली मुख्यत्वे जर पाहायला गेलं तर इथून आता 4थ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. 32 जाबा स्कोर बोर्डला सामन्यामध्ये अजून एक विकेट जो मात्र इथून गमवत असताना आपण बघताय जांभळे टीमला. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. वाटलं होतं भरपूर मोठ्या दाबा होतील स्कोर बोर्ड वरती, पण सध्या आपण बघू शकाल बॅटिंग करत असताना इथे आता भरपूर साऱ्या बॅकफुटला ढकलला जातोय. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये जांभळे टीमच्या स्कोर बोर्डला कटर बॉलचा वापर मैदानामध्ये भरपूर चांगला खेळ आणि अगदी प्रत्येकी रात्रीमध्ये एक खेळपट्टी जर पाहिलं गेलं तर भरपूर चांगलं बळण गोलंदाजांना देखील देते. काही क्षेत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर उल्लेख करायला गेलं तर जरूर कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती चेंडूला बळण मिळणं तितकंच कठीण असं, परंतु ही खेळपट्टी कॉन्क्रीटची जरी असेल तरी सुद्धा भरपूर रफ पाहायला मिळते आणि त्याचमुळे गोलंदाजांना यशस्वी कटर जो मात्र प्राप्त होत असताना आपण पाहिलेला आहे. व यावेळेस देखील चेंडूला बळण दिलंय. घुमाव देत आहेत गोलंदाज. मैदानावरती टँगो पाहायला मिळेल, जिथे आता फलंदाजांना मात्र आपल्या गोलंदाजीच्या इशाऱ्यावरती नाचवलं जात आहे. अजून एक डॉट बॉल. 32 जाबा स्कोर बोर्डला 4 विकेट. सामन्यामध्ये आता अगदी जो दबाव सुरुवातीला कुळगाव टीम वरती होता तोच दबाव इथून आता आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या जांभळे संघावरती आहे. यावेळेस देखील होम डिलिव्हरी परफेक्टली आपण पाहू शकतात. अजून एक डॉट बॉल गोलंदाज टँगोच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला एखादा व्यक्ती हलक्यात घेत असेल मग तिथे तुम्हाला देखील उत्तरं द्यावी लागतात आणि मैदानावरती सध्या आपण पाहू शकाल जांभळे टीमच्या विपक्षात आज चांगलं क्रिकेट खेळलं जातं. या सामन्यामध्ये कुळगाव टीमच्या माध्यमातून ऑन साइडला फटका लाजबाब आहे. मैदानावरती आपण पाहतायत फलंदाज बॅटिंग करतात सध्याच्या घडीला अगदी कैलास, ज्याच्या बॅटमधून चेंडू पाठवलाय नॉन स्टॉप ऑन साइड सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जबरदस्त लढत मैदानामध्ये आपण बघू शकतात. इथून सध्याच्या घडीला जर पाहिले गेले तर धावेंची कोंडी बनली होती, परंतु प्रश्न इथे या सामन्यामध्ये अगदी बॅटिंग करत असताना जर पाहिले गेले तर जांभळे टीमच्या समोर देखील भरपूर मोठा आहे आणि त्याच प्रश्नावरती जर पाहिलं गेलं तर त्यांना इथून या मॅच मध्ये अगदी रफ अँड टफ मुकाबला खेळायचा आहे. चौकार येतोय स्कोरबोर्डला. 36 जाबा मॅच मध्ये इथून आपण बघू शकता पुन्हा एकदा धावफलकावरती युटर्न घेत असताना पाहायला मिळते. बॅटर कैलासच्या बॅटमधून चौकार येतोय.
जिथे आपण पाहताय टांगो या गोलंदाजाने जर पाहायला गेलं तर सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकले होते. तिथून आता गोलंदाजाचा गर्दनकाळ सुरू राहिला आहे. यावेळी 6 बॉल फुललेले चेंडू तिथे आपण पाहताय आउटसाइड द लेग सम अतिरिक्त चेंडू फेकत असताना गोलंदाज मैदानावरती आपण पाहताय वाईट प्लस एक सिंगल 2 धाबा मिळत आहेत. धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा इथं आपण बघाल 38 धाबेला बॅटिंग करणारा जांभळे संघ मात्र इथे या धावफलकावरती पोहोचतोय. सामना जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल भरपूर चांगली लढत जी मात्र इथून सुरू आहे. हो स्विचित केले मैदानामध्ये फलंदाजीचा डिस्टन्स बदललाय आणि सरळ मैदानावरती फलंदाजी करत असताना बॅटर राहुलच्या बॅटमधून चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. होसला खरतर मोठा ठेवलाय आणि बुलंद फटका चौकार. अगदी वाटलं नव्हतं मैदानावरती फलंदाज खेळपट्टीवरती इथून स्कोरबोर्डला धाबा देतील, परंतु बॅटिंग करत असताना जांभळे टीमला देखील माहिती आहे दबाव घेतला तर कदाचित समोरचा संघ आपल्यावरती कदाचित डॉमिनेट करणारी गोलंदाजी करू शकेल आणि तोच दबाव मैदानावरती इथून आता टाकण्याचा प्रयत्न फलंदाजीच्या माध्यमातून आपण बघाल केला गेलाय. बॉलिंग करणाऱ्या अगदी कुळगाव टीमच्या बॉलर्सवरती शपलोन खेळण्याचा प्रयत्न समोर पॅडवरती संपर्क चेंडू जमा तरी ते होत असताना आपण बघतायत सिंगल मिळाली जाते. लेग बाईटच्या माध्यमातून ओव्हर नंबर 4चा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला 43 धाबा. चार षटकाचा खेळ मैदानामध्ये आपण समाप्त झालेला पाहताय. धावफलकावरती मात्र अगदी जांभळे संघ देखील तितकाच मजबूत पाहायला मिळेल. सरासरी चांगली आहे 43 धाबा धावफलकावरती आपण बघाल. अंतिम षटकाला सुरुवात होती. पहिलाच बॉल स्ट्रायकर एंडवरती फलंदाज मैदानामध्ये आपण बघताय राहुल तिथे फलंदाजी करतोय. डॉट बॉलचा वापर गोलंदाज मैदानामध्ये करत असताना आपण पाहताय गीतेश गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. सध्या अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल भरपूर चांगली लढत जी इथे सुरू आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी भरपूर चांगला पेटवला जातो या मॅच मध्ये. लोबा फुलटॉस पुन्हा एकदा स्लाइस केले जात आहे. बॅकवर्ड स्वेलेग मध्ये फटका चांगला प्रोटेक्शन अवेलेबल बघायला मिळत आहे. दुसरा धाबेचा प्रयत्न आणाआणा करता इथून 2 धाबा याही बॉलवरती मिळाल्या जातील. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल भरपूर चांगलं युद्ध जे इथे सुरू आहे. 2 धाबा याही बॉलवरती मिळत आहेत. धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा आपण पाहाल 45 धाबेला बॅटिंग करत असताना जांभळे संघ या धावफलकाला मात्र इथे विराजमान होत असताना पाहायला मिळतोय. बॅटल जबरदस्त आहे. प्रेक्षक देखील हळूहळू जर पाहिलं गेलं तर ऑनलाईन आकड्यामधून वाढत चालली आहेत. मैदानाच्या आजूबाजूला देखील आता प्रेक्षकांची गर्दी जी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली गर्दी देत असताना पाहायला मिळते आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे देखील कनेक्शन नाही आहे. इथे चौथ्या धाबेचा प्रयत्न होतो. एक सिंगल वेगात कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेसाठी निघाले आहेत. घडेल काय इथून जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा नकार जाहीर केला मैदानावरती फलंदाजाने. परफेक्ट आपण पाहताय बाईटच्या स्वरूपामध्ये याही चेंडूवरती एक सिंगल जी मात्र इथे मिळाली जाती आहे. आज खरतर सध्याच्या घडीला आपण बघू शकाल फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये अगदी जांभळे संघ संघर्ष जरूर करतोय. 46 धाबा धावफलकावरती आहेत. मैदानावरती आपण पाहू शकताय सध्या इथून भरपूर चांगलं बॅटल जे मात्र सुरू आहे. टार्गेट सेट होईल. इथे आपण बघतायत अंतिम षटकामध्ये जिथे गीतेश गोलंदाजी करतायत. फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी राहिलेला पाहायला मिळतोय. आणि नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात सध्या तरी कुळगाव संघाने देखील भरपूर चर्चेमंत गोलंदाजी या सामन्यामध्ये केली आहे. ऑन स्ट्रायकर एंडवरती मैदानामध्ये कैलास पाहायला मिळतील. समोर ठेवले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसाबिंग फटका बसलाय. झेलची संधी पकडला जाईल. यावेळेस मात्र जबरदस्त जाईल मॅच मध्ये फलंदाजी करत असताना सिग्नल येतोय रेड. उलटी आउट. फलंदाज कैलास बाद. मैदानावरती अगदी बॅटिंग करत असताना जांभळे टीमने फलंदाजीचं आकर्षण बदललं होतं, पण सध्याच्या घडीला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना कुळगाव टीमचा हा पलटवार पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीने म्हटलं जातं खरं तर
स्वतःला उजळवण्यासाठी खरतर स्वतःला जळावं लागेल. दररोज मरून स्वीकारून खरतर सुतकी पाळावं लागेल. रचत रचत तर खरतर परिश्रमाचा अगदी कंठामध्ये लोळावं लागेल. आणि जोपर्यंत यशाचं गाडगं खरतर फुटत नाही तोपर्यंत तुला नीतीशी खेळावं लागेल. आज नीतेशी जरूर गोलंदाजी करत असताना मैदानावरती कुळगाव संघ झटत होता, पण सध्या गोलंदाजी करत असताना इथून आता पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक सामन्यामध्ये आपण पाहताय. विकेट जो मात्र सध्याच्या घडीला इथून खोला जातोय बॅटिंग करणाऱ्या जांभळे टीमच्या माध्यमातून. सामन्यामध्ये आपण पाहताय स्कोर बोर्डला मात्र इथून दाफलकावरती 46 लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुढेच एकदा बॅटच्या टोकरुसिंग क्षेत्रामध्ये कनेक्शन पकडला जाईल. संपलाय खेळ. अजून एक विकेट. फलंदाजाला घ्यावा लागेल माघारीचा प्रवास. फलंदाज बाद. विकेट इथून अजून एक लागतोय. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये अगदी जांभळे टीमला वाटलं होतं अगदी टार्गेट भरपूर मोठं होईल, 50च्या आसपास जाईल, कदाचित आकडा 50चा पारी होईल. पण सध्या गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये गीतेशने काय गोलंदाजी केली. जबरदस्त परफेक्ट 2 विकेट खर्च केल्या, 3 जाबा, त्याच्यानंतर एक डॉट बॉल देखील टाकलेला पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी क्रिकेट हा खेळ एका खेळाडूवरती खरतर अवलंबून नसतो. जेव्हा जेव्हा खरतर तुमच्या टीम मध्ये सांघिक 11 किंवा 12 किंवा 15 खेळाडू असतात तिथून बेटर परफॉर्मन्स मिळेल, तिथून खरतर तुमचा खेळ अधिकचा दुगणा होता. आणि मैदानामध्ये आपण पाहू शकतायत आज भरपूर चांगलं बेस्ट जे मात्र प्रत्येकी खेळाडूने दिले कुळगाव संघासाठी. पुढे ठेवतायत परफेक्टली यॉर्कर रन्स घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे गमावा लागेल अजून एक धावाच्या स्वरूपामध्ये विकेट. म्हणतात ना अंत भला सो सब कुछ भला. आणि या इनिंगचा शेवट भरपूर जबरदस्त केलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज गीतेशने 2 विकेट ज्या मात्र अगदी गीतेशच्या खात्यामध्ये इन राहिल्या आणि त्यामध्ये एक रनआउटची विकेट देखील मिळालेली पाहायला मिळते आहे. आणि फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्कोर बोर्डला मात्र इथे आपण पाहू शकाल 46 धाबा दाफलकावरती बनलेला पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याची पेनल्टी जी आपण बघतायत गोलंदाजी करणाऱ्या कुळगाव टीमला होती ती पेनल्टी स्कोर बोर्डला ऍड होऊन इथे 48 धाबा होत असताना आपण पाहाल. आणि 49 धाबेचा पाटला मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळेल तिथे कुळगाव क्रिकेट संघ. चला अगदी मध्यसराचा इनिंग ब्रेक संपला. प्लीज विनंती असेल प्राची स्पोर्ट्स वावेगड टीमचे कॅप्टन्स आणि झेंडेवाडी टीमचे कॅप्टन्स आपण पोचा लगेचच आपण टॉस करून घेतोय. भव्य मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. गौदवी पिंपळोलीवाडी आयोजित व साहिल प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर स्वर्गीय कृष्णा स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. भरपूर चांगलं क्रिकेटचे मात्र मैदानामध्ये आपण पाहत आलो आहे. आणि सध्या अगदी एक्सा पूल मधील ही जबरदस्त मॅच आपण पाहाल. 49 धाबेचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट केले जांभळे टीमने. आणि या 49 धाबा चेस होतील की डिफेन्स ऐकवण्यासाठी आमचे साथी कॉमेंटेटर अगदी विशाल सर, थँक्यू. थँक्यू अगदी प्रकाशजी बोला सर, ज्यांच्या आवाजाने खरं तर आजची 4थी रजनी जी ती स्पर्धा लीड केली जाते, त्यांच्या आवाजाने या स्पर्धेची शोभा इथे वाढवली जाते. आई गावदेवी पिंपळवाडी व साईल 11 शिळंदवाडी आयोजित साईल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आपण खरं तर एन्जॉय करत आहात. या स्पर्धेची 4थी रजनी जी तुम्हा आम्हा सर्वांच्याच भेटी झाली. एक्स्ट्रा पॉल मधील पहिला सामना जो आपण पाहत आहे अगदी पहाड अधिकच्या धावा जरूर कन्वर्ट केल्या गेल्या आहेत. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असा जांभळे क्रिकेट संघाला आपण पाहिलं होतं, त्याच्या माध्यमातून जरूर चांगली खेळी पाहायला मिळाली. आणि 48 धावा त्या कुठून काढल्या गेल्या आहेत. 49 धावेचं लक्ष्य ते इथून चेस करावं लागेल कुळगाव टीमला.
हॅलो हेल्प चेक. टॉप ऑर्डरचे फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात, ज्याच्या नावाने खरं तर हा संघ ओळखला जातोय, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटर कुणाल आणि टँगो अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चांगल्या प्रकारची धावसंख्या देखील पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना, 48 धावा बनवल्या गेल्या, 2 धाबीने पॅनलाइज देखील केलं गेलं होतं, त्या कारणाने त्या अनुषंगाने धावा देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. परंतु ही खेळपट्टी जर का विचार केला तर दोन्ही साईडने जी ओळखली जाते, डिफेंड मध्ये देखील आणि चेसिंग मध्ये देखील सुप्रसिद्ध ग्राउंड सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळत आहे. ॲडव्होकेट रोहिदासजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून एक ग्राउंड ते तुम्हाला सर्वांचा प्राप्त झालाय. खेळपट्टीचा विचार केला तर चांगल्या प्रकारची तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर एक्स्ट्रा पोल मधील जो पहिला सामना तुम्हाला सर्वात जास्त भेटी झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कुणाल तर त्यांच्या सोबतीला टँगो. यस, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. घडतंय काय तर पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार आलाय, उत्तुंग असा लांबवर षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये घडत काय होतं तर टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना असं वाटत होते की चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळते. नंतर सेकंड इनिंग बॅटिंग करत असताना इथे पहिल्याच बॉलवरती टी फॉर दॅट तशाच त्याचं प्रत्युत्तर देत असताना षटकार जो इथे आलाय. षटकाराच्या मदतीने पहिल्याच बॉलवरती 6 धावा ज्या इथे खर्च केले जात आहेत, ओव्हर क्रमांक 1 घेऊन पूर्णपणे जबाबदाऱ्या ज्या षटकामध्ये असतात त्या जबाबदाऱ्या घेऊन फलंदाज कैलास इथे दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला होता, त्यानंतर या बॉलवरती डॉट बॉल आलाय. अधिकचे डॉट बॉल फेकावे लागतील कारण की स्कोरबोर्डला पहिल्याच बॉलवरती 6 धावा पाहायला मिळतात. परंतु हरकत नाही, या बॉलवरती चांगला कमबॅक गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज कैलासच्या माध्यमातून राहिलाय. लेफ्ट हँड बॅटर टँगो मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत. लॉंग ऑफला प्रोटेक्शन चांगलं पाहायला भेटतंय. अगदी बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट होते. दुसरी धावेचा प्रयत्न करणार नाहीये कारण की त्यांना देखील ठाऊक आहे की मागे षटक शिल्लक असल्या कारणाने कुठल्या प्रकारची घाई करणं इथे गरजेचं नाहीये. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आम्ही का दाखल झाले त्याचं प्रत्युत्तर देत असताना चांगल्या प्रकारची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 7 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 3 बॉल फेकले गेलेत, 7 धावा खर्च केल्या गेल्यात. अजूनही मॅच दोन्ही साईडने जरूर पाहायला मिळत आहे. परंतु या षटकामध्ये अधिकच्या धावा जरूर घ्याव्या लागतील. P1चं पहिलं षटक, P1च्या पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा ते इथे येणं अत्यंत गरजेचं राहील कारण की 38 सर्कलच्या बाहेर पाहायला गेले तर 2 क्षेत्ररक्षक पाहायला भेटतात. परंतु बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि टक्कन असा आवाज आलाय. बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या बॉलवरती देखील चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये घडत काय होतं तर बॅटिंग करत असताना जरूर चांगल्या प्रकारची धावसंख्या पाहायला मिळत होती. असं वाटत होतं की पुरेपूर कमबॅक जांभळे क्रिकेट संघ करेल, परंतु तसं काही घडत नाहीये. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्या बॅटमधून हव्या तशा धावा देखील पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट झाली होती. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती बॅटर कुणाल पाहायला मिळत होते. स्कोरबोर्ड वरती 11 धावा, एकही विकेट गमावली जात नाहीये. ओहो, पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर 38 सर्कलच्या आतमध्ये होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. या बॉलवरती आलाय चौकार. पुन्हा एकदा एक चौकार आलाय. मी तर मगाशीच उल्लेख केला होता P1चं पहिलं षटक, P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा येणं अत्यंत गरजेचं राहील आणि त्या अनुषंगाने इथे धावा येत आहेत. स्कोरबोर्ड वरती 15 धावा, 11 धावा पाहायला मिळत होत्या. त्यानंतर या बॉलवरती एक चौकार आलाय. त्या अनुषंगाने हवे तशा धावा पुरेपूर घेतल्या जात आहेत. टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. पुरेपूर टीमचा जबाबदाऱ्या घेऊन खांद्यावरती आले होते 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज आणि हव्या तशा धावा देखील स्कोरबोर्ड वरती लगावल्या जात आहेत. अजूनही षटकातील चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? परंतु कमबॅक होणं तितकंच गरजेचं राहील, परंतु तसं काही घडत नाहीये. ऑन साइडला बघता बघता भिरकावून दिलाय. बोलताला सीमारेषा पार षटकार.
त्या बॉलवरती देखील षटकार आलाय. अधिकच्या धावा P1च्या पहिल्या षटकामध्ये आल्या गेल्या आहेत. 21 धावा त्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. त्याला हव्या तशा धाबा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 21 धाबा, एकही विकेट गमावल्या जात नाही. हव्या तशा धाबा स्कोर बोर्ड वरती लगावल्या जात आहेत. पुरेपूर बघता बघता अधिकच्या धाबा ज्या इथे पाहायला मिळत आहेत. अगदी पाहायला जर पुरेपूर मॅच इथे खुली होत असताना पाहायला मिळते. 24 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज, जी इथून पुढे पुरेपूर या षटकामध्ये समाचार घेतला जाईल का, परंतु कमबॅक होणं तितकंच गरजेचं राहील. यस, लेग स्टंपच्या अधिकचा बाहेरून चेंडू, पण आमच्या दिशेने वळतात. यस, इट इज अ वाईट. अवांतर धाव इथे गर्द केली जाते. P1च्या पहिल्या षटकामध्ये धाबा हव्या तशा आल्या आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. दर्शन आलाय ओव्हर क्रमांक 2 हाताळण्याकरिता, आणि त्याच्या माध्यमातून पाहायला जर लेग स्टंपच्या बाहेरून अतिरिक्त धाव जी इथे गर्द केली जाते, अतिरिक्त धावा जर का आल्या गेल्या तर या सामन्यामध्ये पुरेपूर पकड मजबूत करून ठेवू शकतायत. अधिकची अपिली या बॉलवरती पाहायला मिळत होती, परंतु ती अपिली फेटाळून लावली आहे. पंचांची दाद मागितली जात होती, परंतु तसं काही घडत नाही आहे. एक धाव कंप्लीट होती. दुसरी धावीचा प्रयत्न जरूर होता, परंतु लेग बाईच्या स्वरूपात इथे एक धाव सहजरित्याने कंप्लीट होती. या षटकामध्ये जर का अधिकचा कमबॅक झाला गेला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये बदलाव, जे इथून ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळेल, परंतु तशी कामगिरी करावी लागली या षटकामध्ये. हव्या तशा धावा न देता विकेट देखील इथे गमवावे लागतील, काढावे लागतील. तदनंतर अधिकचे डॉट बॉल देखील फेकावे लागतील. त्या अनुषंगाने या संपूर्ण गोष्टी करत असताना या षटकामध्ये कमबॅक जे होईल, परंतु अत्यंत कमबॅक होणं गरजेचं राहील. कव्हरचा पटका सजवला आहे. डीपोरनं फिल्डर येत आहेत. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळत आहे. बघता बघता त्या बॉलवरती एक सिंगल धाव जी इथे सहजरित्याने कंप्लीट होती. या षटकामध्ये हवे तशा धावा जर का दिल्या नाही आहेत तर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडत नाही. स्कोरबोर्डवरती हव्या तशा धावा पाहायला मिळत आहेत. 24 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर टँगो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँड फलंदाज जरूर दाखल झालेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, तर विकेटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु तसं घडत नाही आहे. विकेटची संधी उपलब्ध झाली होती, परंतु बघता बघता या बॉलवरती एक सिंगल धाव जी इथे सहजरित्याने कंप्लीट होती. हरकत नाहीये. या षटकामध्ये हवे तसे धाबा दिल्या जात नाहीये, परंतु P1चा पहिला षटक पाहायला गेले तर अधिकच्या धाबा त्या षटकामध्ये आल्या होत्या. त्या अनुषंगाने स्कोरबोर्डला हव्या तशा धाबा देखील पाहायला मिळत आहेत. टँगोच्या बॅटमधनं हव्या तशा धाबा टीमसाठी मिळत होत्या. त्या अनुषंगाने स्कोरबोर्डला चांगल्या प्रकारे धावसंख्या देखील पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मोठा पटका जरूर सजवला आहे. क्षेत्राच्या उपस्थित आहे, परंतु घडतंय काय, तर चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि बॉल देखील चालला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आला हा चौकार. या बॉलवरती देखील चौकार आला. मी तर म्हणत होतो कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, परंतु टीम मध्ये 11 खेळाडू आपण काय खेळतोय त्या अनुषंगाने तुम्हाला पुरेपूर गोलंदाजाला तर कळलंच असेल की आपण एकटे टीम मध्ये खेळत नाहीये, तर संपूर्ण टीम खेळते. त्या अनुषंगाने पुरेपूर एफर्ट देणं प्रत्येक प्लेअरला जे गरजेचं असतं, परंतु तसं हवं तसं एफर्ट दिलं जात नाहीये. फुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका जरूर सजवायचा होता, परंतु घडतंय काय, तर थर्ड मॅनच्या दिशेला विकेट किपर बीट होत आहेत आणि बॉल देखील बाउंड्रीच्या पलीकडे. या बॉलवरती देखील चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील वेगाने फ्लाय होते. धावसंख्या 33 आकड्यावरती धावून स्थिरावली. 33 धावा ऑन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक्स्ट्रा बॉलमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन टीमच्या माध्यमातून एक मातब्बर लढत जी इथे पाहायला मिळत होती.
याच इथे पाहायला गेलं तर प्रेक्षक तुमच्यापर्यंत सूचना येत आहेत. तुम्ही आतमध्ये बसू नका प्लीज. तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. बॅरिगेटच्या आतमध्ये तुम्ही आहेत त्या अनुषंगाने तुम्ही बाहेर जा. ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. बाहेर खुर्च्या देखील चेअर तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. चेअरवरती जाऊन बसा. आणि जर का तुम्हाला हवा असेल तर स्टेजवरती देखील येऊन तुम्ही बसू शकतायत. तिथे बसू नका. तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. दोन षटक समाप्त झालेत. स्कोर बोर्डवरती 33 धावा जे इथे पाहायला मिळत आहेत. 18 बोलांना 16 धावसंख्येची गरज. इक्वेशन बदललं गेलंय. इक्वेशन खूप कमी जे इथे पाहायला मिळत आहे. असं वाटत होतं की त्या षटकामध्ये पुरेपूर कमबॅक झालं तर इक्वेशन थोडंसं मोठं पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडत नाही. स्विचिटचा पटका इथे सजवायचा होता. सीधी उंगली से काम नहीं बनता, तो उंगली टेढ़ी जरूर करनी पड़ती है, परंतु तसं काही घडत नाही आहे. या बॉलवरती एकही धाव खर्च केली जात नाहीये. 17 बॉलांना 16 धावसंख्येची गरज. इथे या मॅच मध्ये इक्वेशन थोडस कमी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्विचिटचा पटका सजवला आहे. आदल्या बॉलवरती अनयशस्वी ठरला होता, परंतु या बॉलवरती यशस्वी ठरलाय बॅटर टँगो आणि त्याच्या बॅटमधनं आलाय हा दर्जेदार चौकार. या बॉलवरती देखील चौकार आलाय. पुरेपूर मॅच इथे खुली होत असताना पाहायला मिळते. 16 बॉलांना 12 धावसंख्येची गरज. स्विचिटचे पटके सजवले जात आहेत. बॅटर टँगो ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, तोच मैदानाच्या आतमध्ये धुवाधार फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्विचिटचा पटका सजवतो, परंतु घडतंय काय? बिफोर दॅट तशाच त्याचं प्रत्युत्तर क्लीन बॉल्ड विकेट. या बॉलवरती विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. तो चौकार जर का आला नसता तर कुठेतरी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु तसं न घडता या बॉलवरती मोठी विकेट मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाहायला मिळत आहेत. हरकत नाहीये, पुरेपूर चांगली कामगिरी केली गेली आहे. तसं तर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कुणालच्या बॅटमधनं हव्या तशा धावा ज्या टीमसाठी पाहायला मिळत आहेत. 7 बॉल फेस केले गेलेत. 19 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या आहेत. पुरेपूर टीमसाठी एक चांगली लढत जे इथून पुढे देतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अधिकचे डॉट बॉल फेकावे लागतील. कालचा सामना तर आम्ही सर्वांनीच एन्जॉय केला होता. गाणे क्रिकेट संघ त्याच्या विरोधात साखरपाडा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळत होता. 36 धावा ज्या डिपेंड करण्याचा विक्रम या मैदानावरती त्याने केलं होतं. रात्रीकालीन स्पर्धामध्ये तुम्ही जर का एक गेम चेंज म्हणून या स्पर्धेमध्ये ओळख ठेवत असाल तर नक्कीच तुमचं नाव या स्पर्धेमध्ये आवर्जून घेतलं जातं. आणि बघता बघता कालच्या दिवसामध्ये नक्कीच गाणे क्रिकेट संघाचा खेळ देखील चांगला पाहायला मिळाला आणि क्वालिफाय देखील कालच्या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून केलं गेलाय. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा पोलमधील जो सामना आपण खेळवतोय आणि ते चांगली कामगिरी पाहायला मिळते कुळगाव टीमच्या माध्यमातून. चला या पुढील होणारा सामना वावेघर बनाम झेंडेवाडी क्रिकेट संघ तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. अधिकच्या उशीर जो नकोय त्या अनुषंगाने टॉच विन होणं अत्यंत गरजेचं तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. वावेघर बनाम झेंडेवाडी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉच विन करण्यासाठी या. या बॉलवरती देखील चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळत होता. पुरेपूर मॅच खुली होत असताना या बॉलवरती पाहायला मिळते हवा तसा एफर्ट, हवा तसा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळत नाही आहे. स्कोर बोर्ड वरती धावा देखील 41 धावा पाहायला मिळत आहेत. 13 बॉलानं 8 धावसंख्येची गरज. इक्वेशन पुरेपूर छोटं होत चाललंय. असं वाटत होतं की फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारची धावसंख्या जरूर मिळवली गेली आहे, परंतु तसं काही घडत नाही आहे. जांभळे क्रिकेट संघ अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी अधिकच्या चुका ज्या करतायत. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला भेटतोय. घडतंय काय? ऑन साईडला टक्कन असा आवाज आला भिर काऊन दिलाय षटकार. या बॉलवरती देखील षटकार आला. पुरेपूर मॅच
खुली होत असताना इथे पाहायला मिळते. 12 बॉल आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. हव्या तशा धाबा जरूर पाहायला मिळत होत्या. असं वाटत होतं की इक्वेशन मोठा आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजी जर का जांभळे क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर नक्कीच एक वेगळं चित्र इथे एक्स्ट्रा पोलमधील गट खेळत असताना दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला स्पीडअप ठेवा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जाते, कारण की थोडंसं सहकार्य करा. कालची रात्र देखील पाहायला गेली तर अधिकचा उशीर जो आम्हाला झाला होता. खूप टाइम झाला होता आम्हाला देखील, त्या अनुषंगाने थोडेसे सहकार्य करा आणि स्पीडअप ठेवा. 2 धावसंख्येची गरज जी इथे आहे, परंतु हा डॉट बॉल आलाय. भूषण आलाय ओव्हर क्रमांक अगदी पाहायला गेलं तर 4 मध्ये. हरकत नाहीये, पुरेपूर हवा तसा एफर्ट दिला जातोय, परंतु हा परफॉर्मन्स तुम्हाला पहिल्या षटकापासून हवा होता, हाच तरी प्रश्नचिन्ह पडला असेल जांभळे क्रिकेट संघाला. हा परफॉर्मन्स जर का पहिल्या षटकापासून पाहायला मिळाला असता तर अधिकचे विकेट देखील इथे काढले गेले असते, त्यानंतर धावा देखील दिल्या गेल्या नसत्या, परंतु हा तसा परफॉर्मन्स पाहायला मिळत नव्हता. हरकत नाही आहे, जरूर विजेता तुम्ही व्हाल, परंतु आम्ही देखील चांगल्या प्रकारचा खेळ ज्या या मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करू. त्याचं प्रत्युत्तर देत असताना या बॉलवरती जरूर विकेट आली आहे. गीतेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर दाखल होत असताना अवघ्या 2 धावसंख्येची गरज आहे, परंतु एक वेगळं चित्र जे ते घडेल का या स्पर्धेमध्ये, कारण की अधिकचे बॉल आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी जर का झाली तर पुरेपूर संपूर्ण डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील, विकेट देखील प्रस्थापित करावे लागेल. हे संपूर्ण गोष्टी करत असताना तुमच्या माध्यमातून जरूर चांगला खेळ इथे पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडत नाही आहे. आउटसाइड द लेग स्टंप अगदी पाहायला गेलं तर व्हाईट बॉल जो इथे आलाय. फक्त अवघ्या 1 धावसंख्येची गरज. 10 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज कुळगाव टीमला. जरूर फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. 1 धावसंख्येची गरज आहे. हा डॉट बॉल आलाय. 9 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. मी तर म्हणत होतो की पेवनच्या पहिल्या षटकापासून जर का अधिकच्या धाबा दिल्या गेल्या नसत्या तर पुरेपूर या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर शेवटच्या षटकापर्यंत इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळाली असती, परंतु घडतंय काय तर विजेता तुम्ही होत असाल, परंतु संघर्षमय कामगिरी आम्ही देखील करू, यात मात्र तिळ काय शंका नाही आहे. आणि जरूर या बॉलवरती देखील मोस्ट विकेट आली आहे. अजून एक विकेट आली आहे. एक्स्ट्रा पोल मधील जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कमीत कमी धाबा लागत होत्या, परंतु त्यानंतर या षटकामध्ये पुरेपूर हव्या तसा एफर्ट जो पाहायला मिळतोय. चला स्पीडअप ठेवा, तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत. यस, कर्जत क्रिकेट असोसिएशन नरेश शेंडे साहेब कर्जत असोसिएशनचे, त्यांचं देखील उपस्थिती इथे झाली आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्षमनपूर्वक सस्नेह असं स्वागत. येथे उपस्थिती दाखवल्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार साहेब. पाहायला गेलं 8 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज जी इथे पाहायला मिळते. अवघे 1 धावसंख्येची गरज होती, परंतु घडतंय काय तर एक विकेट देखील आली आहे. स्पीडअप ठेवा, तुमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवल्या जात आहेत. अधिकचा उशीर नकोय, त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करा. अधिकचा उशीर जो सामन्याला होतोय. यस, इथे लाईन चेक केली जाते. आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉल आला आणि पाहता या सामन्यामध्ये विजेता संघ जो एक्स्ट्रा पोल मधील कुळगाव क्रिकेट टीम झाली गेली. बेस्ट ऑफ लक टीम कुळगाव, हार्ड लक टॉप लक टीम जांभळे. तुमच्या माध्यमातून देखील चांगला खेळ